Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. Everyone mark your attendance in chat box. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलेत. ओके, लेट्स स्टार्ट. तर ओपन युअर जिओग्राफी टेक्स्ट बुक. सगळ्यांनी टेक्स्ट बुक ओपन करायचंय. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे. स्क्रीन सर्वांना विजिबल आहे. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, so we have already started lesson number 7, that is soil. ओके, आपण लेसन नंबर 7 मृदा हा लेसन जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. राईट. लास्ट टाइम आपण काय काय बघितलं होतं आपण. व्हॉट वी हॅव स्टडीड इन लास्ट लेक्चर. लक्षात आहे तुमच्या. फॅक्टर्स नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशन साठी कुठले कुठले फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघितलेले डिटेल्स मध्ये. राईट. लक्षात आहे का सगळ्यांना. मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कुठले आहेत ते घटक आपण स्टडी केले होते. राईट. माझा आवाज येतोय सगळ्यांना. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला, कोण सांगणार मला विच फॅक्टर्स आर नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कुठले आहेत कोण सांगणार मला. चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ज्याला आन्सर येते त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. विच फॅक्टर्स आर नेसेसरी फॉर सॉइल फॉर्मेशन. मृदा निर्मितीसाठी कुठले आवश्यक असणारे घटक कोणते आहेत कोण सांगणार. चला, ज्याला आन्सर येते त्यांनी नाव लिहा. ओके, दीपिका, टेल मी which factors are necessary for soil formation. Parent rock, climate of the region, the biotic materials, the slope of the land and time are factors that influence soil formation. ओके, व्हेरी गुड. अजून कोण सांगणार मराठीमध्ये. ओके, आदिती. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कुठले. मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक व कालावधी. ओके, व्हेरी गुड. तर लास्ट टाइम आपण हे सगळं डिटेल्स मध्ये स्टडी केलंय. राईट. लक्षात आहे सगळ्यांच्या. ओके, चला तर आपण पुढे जाऊया. ओके, लेट्स स्टार्ट. जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. राईट. आपण इथून स्टार्ट करणार आहोत. लास्ट टाइम आपण हे क्वेश्चन सुद्धा झालेले होते. सगळ्यांनी सॉरी, सगळ्यांनी आन्सर फाइंड आउट केले का. जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला मॅप वरून जे क्वेश्चन्स विचारले होते त्याचे आन्सर तुम्ही केलेत का फाइंड आउट. नकाशावरून काही खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची होती. तुम्ही लिहिली का. ओनली 2 स्टुडंट आहेत का क्लासमध्ये. बाकीचे स्टुडंट कुठे आहेत. प्रथमेश अँड शर्दूल, तुम्ही सुद्धा रिप्लाय करा. ओनली दीपिका अँड आदिती नाही आहेत क्लासमध्ये. ओके, चला लेट्स स्टार्ट. Geographical explanation. You have studied the major soil types of Maharashtra on the basis of soil's color, texture, formation process, thickness of layer, etc. We can divide the state soil into 5 major types. बघा काय सांगितलंय. तुम्ही महाराष्ट्रातले जे मातीचे जे मुख्य प्रमुख प्रकार आहेत ते तुम्ही बघितलेत. राईट. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले आहेत डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल. कशामधले. महाराष्ट्रातले. ओके, महाराष्ट्र स्टेट मध्ये. ऑन द बेसिस ऑफ द सॉइल्स कलर, टेक्स्चर, फॉर्मेशन प्रोसेस, थिकनेस ऑफ लेअर एक्सेट्रा वी कॅन डिवाइड द स्टेट सॉइल्स इंटू 5 मेजर टाइप्स. बघा त्यांनी काय सांगितलंय. मातीचा रंग,
मृदेचा रंग, देन स्ट्रक्चर, त्याचं फॉर्मेशन प्रोसेस, देन त्याच्या जाडी म्हणजे लेअरची किती जाडी कशी आहे, म्हणजे किती जाड आहे त्याचा लेअर. ओके, याच्या आधारे आपण काय करणार आहोत, त्याचे डिफरंट टाइप्स काय करणार आहोत, 5 डिफरंट टाइप्स आपण स्टडी करणार आहोत. ओके, चला तर फर्स्ट वाला टाइप काय बघा सगळ्यांनी, कोर्स सॉइल. कोर्स सॉइल मराठीत बोलतात त्याला जाडी भरडी मृदा. जाडी भरडी मृदा. आता त्याच्या नावामध्येच बघा जाडी भरडी. ओके, बघा कुठे असते, दिस सॉइल टाइप इज अ रिझल्ट ऑफ वेदरिंग अँड लो रेनफॉल. बघा ही जी आहे मृदा, ही जी माती आहे ती कशी तयार होते, विदरिंग. विदरिंग म्हणजे काय, ब्रेक होतात, छोटे छोटे जे दगड असतात ते ब्रेक डाऊन ऑफ रॉक, राईट. विदरिंग म्हणजे काय, विदारण क्रिया म्हणजे आपण काय बघितलं होतं, जे छोटे छोटे खडक आहेत त्यांचा ब्रेकडाऊन होईल, त्यांचा चुरा म्हणजे त्यांचा भुगा होईल. ओके, देन लो रेनफॉल म्हणजे कमी पाऊस. ओके, तर अशा ठिकाणी काय होतं, ही सॉइल काय होते, तयार होते. दिस सॉइल कॅन बी फाउंड इन द हिल टॉप्स ऑफ द वेस्टर्न पार्ट ऑफ द प्लेटू. बघा पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. कुठे आढळते बघा, जो पठार आहे, प्लेटू म्हणजे काय, सपाट एकदम जमीन, पठार, त्याच्या पश्चिम भागामध्ये. ओके, वेस्टर्न पार्ट मध्ये हिल टॉप म्हणजे वरती त्याच्या घाटाच्या माथ्यावर, घाट असतो त्याच्या टोकावर ही जी माती आहे ती आढळून येते. एक्झाम्पल त्यांनी सांगितले, अजंता, बालाघाट आणि महादेव हिल्स. कुठे कुठे बघा, अजंता, बालाघाट आणि महादेव हिल्स म्हणजे महादेवचा डोंगर. या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इज दी नेग्लिजिबल इन दी सॉइल. म्हणजे या मातीमध्ये जे ह्युमस आहे त्याचं प्रमाण नेग्लिजिबल म्हणजे खूप कमी असतं. ओके, नसतंच. म्हणजे कळालं सगळ्यांना, कोर्स सॉइल बद्दल, जाडी भरडी मृदाबद्दल कळालं का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जाडी भरडी मृदा काय सांगितलं त्यांनी, कुठे कशी तयार होते ही, विदारण क्रिया म्हणजे काय, आपले जे छोटे छोटे दगड आहे त्यांचं छोटे छोटे म्हणजे त्यांचं छोटे छोटे तुकडे होऊन भुगा होतो आणि कमी पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ओके, त्यांनी नंतर काय सांगितलं, कुठे आढळते ही, पठाराच्या पश्चिम भागात घाटाच्या माथ्यावर. फॉर एक्झाम्पल अजंठा, बालाघाट अँड महादेव डोंगर. ओके, कळालं सगळ्यांना. आणि या मृदेमध्ये ह्युमसचं जे प्रमाण आहे तो खूप कमी म्हणजे नसतंच, नेग्लिजिबल म्हणजे खूप कमी. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट टाइप बघूया आपण, रेगूर और ब्लॅक सॉइल. इट इज फाउंड इन द एरियाज ऑफ medium rainfall in the valleys and the alluvial plains of river basins. बघा काय सांगितलंय, रेग्युर और ब्लॅक सॉइल म्हणजे रेग्युर काळी मृदा. ओके, ही रेग्युर किंवा काळी मृदा इट इज फाउंड इन द एरियाज ऑफ मीडियम रेनफॉल इन द व्हॅलीज म्हणजे मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. आणि ॲल्युव्हियल प्लेन ऑफ रिव्हर बेसिन म्हणजे नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा ही जी आहे माती ही आढळून येते. ओके, 2 टाइप्स ऑफ दिस सॉइल आर फाउंड. दोन प्रकारची ही मृदा आढळते. डार्क ब्लॅक सॉइल इज फाउंड इन द वेस्टर्न पार्ट ऑफ डेक्कन प्लेटू व्हाईल मीडियम ब्लॅक सॉइल इज फाउंड इन द ईस्टर्न पार्ट म्हणजे विदर्भ. Though it is a black in color, proportion of organic components is less in the soil. बघा काय सांगितलं त्यांनी, ही जी माती आहे ती मध्यम पावसाच्या म्हणजे थोडं मीडियम पावसाच्या प्रदेशात ही माती आढळते. परत नद्यांच्या खोऱ्यामध्ये गाळाची मैदाने आणि दऱ्यांच्या भागामध्ये ही मृदा आढळते.
नंतर दक्खन, आणि ही मृदा 2 प्रकारात आढळते. ओके, तर दक्खन पठारावर म्हणजे पश्चिम भागामध्ये जास्त काळी, तर पूर्व भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये थोडी मीडियम काळी. ओके, अशा 2 प्रकारात ही मृदा आढळते. आणि दिसायला काळी असली तरी या मृदेमध्ये जैविक घटकांचे प्रमाण कसं असतं, कमी असतं. कळालं सगळ्यांना? आणि या मातीला तुम्ही कापसाची मृदा असं पण बोलू शकता. ओके, या मातीला तुम्ही कापसाची मृदा असं सुद्धा बोलू शकता. ओके, कळालं सगळ्यांना? तर ब्लॅक और रेगुर सॉइल बद्दल कळालं सगळ्यांना? काय सांगितलं त्यांनी? कुठे आढळते ही? मीडियम रेनफॉल म्हणजे तिथे जरा मीडियम प्रमाणात पाऊस पडतो, आणि मध्य म्हणजे व्हॅलीज म्हणजे मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये, परत नद्यांच्या खोऱ्यामध्ये, दऱ्यांच्या भागामध्ये ही माती आढळते. ओके, आणि ही माती 2 प्रकारात आढळते, म्हणजे एक एकदम काळी आणि एक थोडस मीडियम काळी. तर जी एकदम काळी आहे ती कुठे आढळते? वेस्टर्न पार्ट ऑफ डेक्कन प्लेटू म्हणजे पश्चिम भागाच्या पठारावर, दख्खन पठाराच्या पश्चिम भागात. आणि जी मध्यम आहे ती कुठे आढळते? ईस्टर्न पार्ट, विदर्भ म्हणजे पूर्व भागात विदर्भाच्या. ओके, कळालं सगळ्यांना? रेगुर अँड ब्लॅक सॉइल बद्दल कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट. लॅटेराइट सॉइल. लॅटेराइट सॉइल बघा, मराठी त्याला बोलतात जांभी मृदा. काय बोलतात? जांभी मृदा, लॅटेराइट सॉइल. दिस टाइप ऑफ सॉइल इज फाउंड इन द कोस्टल बेल्ट ऑफ कोकण टू द वेस्ट ऑफ द सह्याद्रीज अँड इन द ईस्ट ऑफ द विदर्भा. बघा काय सांगितलंय, सह्याद्रीच्या पश्चिमेस, कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. कुठे आहे बघा? कोस्टल बेल्ट ऑफ कोकण म्हणजे सह्याद्रीच्या कोस्टल बेल्ट ऑफ कोकण टू द वेस्ट ऑफ द सह्याद्री म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत आणि ईस्ट ऑफ द विदर्भ म्हणजे विदर्भाच्या पूर्व भागात. इन एरियाज ऑफ व्हेरी हेवी रेनफॉल द एरोडेड रॉक्स गेट्स वॉश अवे इन अ लार्ज क्वांटिटी. बघा काय सांगितलं त्यांनी, अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. ॲज अ रिझल्ट the parent rock lies bare open. The iron in the rock reacts with the oxygen in the air and cause chemical reaction. This gives the reddish orange color to the soil which is thus formed. बघा त्यांनी काय सांगितलं बघा, या भागामध्ये म्हणजे जास्त पावसाच्या प्रदेशात ही जी माती आहे ती आढळते. मग या जास्त पावसाच्या प्रदेशात काय होतं, या खडकाचं म्हणजे या खडकाचं काय होतं, एकदम वाहून जातं सगळं. खडकाचं जे विदरिंग आहे म्हणजे ज्याचा भुगा झालेला आहे ते सगळं वाहून जातं. ओके, आणि मग नंतर तो खडक आहे, तो जो दगड आहे तो उघडा पडतो. ओके, मग त्या दगडातलं जे आयन आहे, लोहाचं जे आहे, लोह आयन, त्याचं आपल्या आजूबाजूच्या परिसरात ऑक्सिजन आहे त्याच्याशी रिॲक्शन होतं, केमिकल रिॲक्शन होतं. आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे ती सॉइलचा कलर कसा होतो, रेडिश ऑरेंज म्हणजे तांबडा कलरचा होतो. आणि मग त्यालाच आपण काय बोलतो, जांभी मृदा. कळालं सगळ्यांना? जांभी मृदा बद्दल कळालं का सगळ्यांना? जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लॅटेराइट सॉइल बद्दल कळालं? लॅटेराइट सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात ओके ही माती आढळून येते. आणि मग अति पावसाच्या प्रदेशात अति पावसाच्या प्रदेशात काय होतं, तिथे जे दगड असतात, खडक असतात, त्याचं विदरिंग झालेलं आहे ना, विदरिंग म्हणजे काय, एकदम भुगा झालेला आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे. मग ते पावसाच्या पाण्याने काय होतं, वाहून जातं. मग तो दगड एकदम कोरडा उघडा पडतो. ओके, मग त्या दगडामध्ये जे काही आयन आहेत, लोह आहे, त्याचं लोहाचं रिॲक्शन कोणासोबत होतं, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्याशी केमिकल रिॲक्शन होतं. मग केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर त्या मातीचा कलर कसा होतो, रेडिश ऑरेंज म्हणजे तांबडा कलर होतो. आणि मग त्यालाच आपण काय बोलतो, जांभी मृदा. कळालं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 3 जे टाइप्स आहे सगळ्यांना कळाले? ओके, चला नेक्स्ट वाला करूया आपण टाइप.
alluvial soil of the coastal strip. Alluvial soil of the coastal strip म्हणजे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. ओके, जो किनारपट्टीवर माती गाळ असतो ना ती मृदाबद्दल सांगतायत. मेजॉरिटी ऑफ द रिव्हर्स flowing in the Konkan region are short and flow with the great speed. Therefore, the alluvium brought by them gets deposited at the mouth of the rivers. This soil is found at the mouth of the rivers in the western coastal strips. Example, the areas around the पनवेल उरण कोस्ट, धरमतर क्रीक एक्सेट्रा. बघा त्यांनी काय सांगितलंय बघा, सगळ्यांनी ऐका नीट. कोकणातील बहुतांश नद्या, आपल्या कोकणातल्या ज्या बहुतांश नद्या आहेत त्या लांबीला कमी आहेत पण अति वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ हा नदीच्या मुखाशी साचतो. म्हणजे नदीचा जो जिथून नदीचा मुख आहे तिथेच साचतं. मग पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झाली आहे. ओके, पश्चिम म्हणजे आपल्या साईडला, पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे आपल्या साईडला हा जो गाळ आहे, गाळाची मृदा आहे ॲल्युव्हियल सॉइल, ती कुठे तयार झाली आहे? रिव्हरच्या माउथला म्हणजे नद्यांच्या गाळाशी, नदींच्या मुखाशी. ओके, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय बघा, धरमतर आणि पनवेल इत्यादी परिसर. आपला जो परिसर आहे पनवेल उरण आणि धरमतर. ओके, इथं काय आहे, नद्या आहेत पण त्यांची लांबी खूप कमी आहे, लेंथ कमी आहे आणि त्यात खूप जोरजोरात म्हणजे वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांचा जो गाळ आहे ॲल्युव्हिलियम तो काय होतो, त्यांच्या मुखाशी साठून राहतो. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं ॲल्युव्हियल सॉइल ऑफ कोस्टल स्ट्रीप. ओके, नेक्स्ट वाला लास्ट वाला आहे टाइप येलो ब्राउन सॉइल, पिवळसर तपकिरी मृदा. These soils are found in areas of extreme rainfall. बघा, जिथे जास्त पाऊस पडतो त्या प्रदेशात ही माती, ही मृदा आढळते. They are not very fertile. ती जास्त सुपीक नसते. ओके, म्हणजे एकदम फर्टाईल म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे काही काय बोलतात मिनरल्स वगैरे ते नसतात. म्हणजे जे आपल्या क्रॉप साठी, आपल्या पिकांसाठी जे काही माती पाहिजे ती तशी नसते, एकदम सुपीक नसते. ओके, therefore they are not very used for agriculture. तेच मी तुम्हाला सांगितलं, शेतीसाठी जी माती लागते तशी ती माती नाहीये, त्याच्यामुळे तिथे ती माती शेतीसाठी जास्त उपयोगी येत नाही, तिचा कमी उपयोग होतो. दे आर मेनली फाउंड इन, बघा ते कुठे भेटतात, चंद्रपूर, ईस्टर्न पार्ट ऑफ भंडारा अँड पार्ट्स ऑफ सह्याद्री माउंटन्स. बघा, चंद्रपूर मध्ये आहे ही माती, भंडाराचा पूर्व भाग म्हणजे वेस्ट ईस्टर्न पार्ट, भंडाराचा ईस्टर्न पार्ट, देन सह्याद्री पर्वतांचा भागामध्ये. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये 5 टाइप्स सगळ्यांना सॉरी 5 टाइप्स कळाले का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट? कुठले 5 टाइप्स बघितले आपण मराठीमध्ये? जाडी भरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा. राईट? इंग्लिश मध्ये कुठले टाइप्स बघितले? कोर्स सॉइल, रेग्युलर और ब्लॅक सॉइल, लॅटेराइट सॉइल, देन alluvial soil of coastal strip, and then yellow brown soil. Understood everyone? सगळ्यांना कळालं? तुम्हाला एक्सप्लेन करायला येईल, एक्सप्लेन द 5 टाइप्स ऑफ सॉइल. ओके, तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे कुठे आढळतं, कुठे असते ही माती आणि त्याची एक्झाम्पल पण द्यायचं रिजनचं. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, चला पुढे जाऊया आपण. ट्राय दिस. आता इथे काय सांगितलंय बघा, मेक 2 स्मॉल हिप्स ऑफ सॉइल. तुम्हाला मातीच्या 2 टेकड्या करायला सांगितल्यात. वन ऑफ देम सो और एनी अदर फास्ट ग्रोइंग सीड. त्यातील एका टेकडीवर तुम्हाला काय करायचंय, पटकन रोप उगवेल असं बी टाकायचंय.
फॉर एक्झाम्पल तुम्ही गहू पण टाकू शकता, नाहीतर मोहरी सुद्धा टाकू शकता. त्यांचं पटकन झाड येतं ना, तसं एखादी कुठलं तरी बी टाकायचे. कीप वॉटरिंग दॅट हीप फॉर 4 to 9 days. आणि तुम्हाला त्या टेकडीवर 4-5 दिवस थोडं थोडं पाणी टाकायचंय. आफ्टर द सॅपलिंग सरफेस वॉटर बोथ द हीप विथ अ वॉटरिंग कॅन. काय सांगितलंय, रोप उगवल्यानंतर 5-6 दिवसांनी दोन्ही टेकड्यांवर झारीनी काय करायचंय, पाणी टाकायचंय आणि ऑब्झर्व आणि काय करायचंय, तुम्हाला निरीक्षण करायचंय. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर हे तुम्हाला एक्झाम स्कूलमध्ये करून बघ, एक्सपेरिमेंट करून दाखवतील. ओके, चला पुढे जाऊया आता. सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन. सॉइल इरोजन माहितीये तुम्हाला? इरोजन म्हणजे काय? सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन मराठीत बोलतात जमिनीची धूप, मृदा धूप. आणि डिग्रेडेशन म्हणजे अवनती. माहितीये तुम्हाला हे जे टर्म आहेत, सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन, हे टर्म माहित आहेत का तुम्हाला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सॉइल इरोजन माहितीये? ही एक प्रोसेस आहे. त्याच्यावर काय, ही एक प्रोसेस आहे. सॉइल इरोजन मीन्स एक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय होतं, सॉइलचा जो वरचा लेअर असतो तो काय होतो माहितीये? सॉइलचा जो वरचा लेअर असतो तो ट्रान्सपोर्ट होतो, तो वाहून जातो. त्याला आपण काय बोलतो? मृदा, जमिनीची धूप. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सॉइलचे खूप सारे लेयर्स असतात. त्याचा जो लेअर आहे वरचा वाला, सगळ्यात वरचा वाला लेअर आहे, तो काय होतो, वॉटरनी किंवा वाऱ्यानी, विंडनी काय होतं, तो रिमूव्ह होतो. ओके, अँड डिग्रेडेशन म्हणजे काय? सॉइलची जी क्वालिटी आहे ती काय होते, कमी होते. कळालं सगळ्यांना? ते जरा आपल्याला एकदम डिटेल मध्ये करायचंय आपल्याला. सगळ्यांना नॉर्मल मिनिंग कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आपण जरा याच्यामध्ये बघूया. सॉइल इरोजन अँड डिग्रेडेशन, मृदा धूप अँड अवनती. A layer of soil, top layer of soil, gets removed due to wind or water. This means that the soil gets eroded. Running water, climate, and diversity in the physiography are reason of a soil erosion. बघा, तुम्हाला मी तेच सांगितलं. वारा किंवा पाणी यामुळे जो मातीचा वरचा थर आहे तो वाहून जातो. म्हणजेच काय, मृदेची काय होते, धूप होते, म्हणजे सॉइल इरोजन होतं. ओके, वाहते पाणी, हवामान आणि डायव्हर्सिटी इन फिजिओग्राफी म्हणजे काय, प्राकृतिक रचनेतील विविधता. यामुळे काय होतं, मृदेची धूप होते, सॉइल इरोजन होतं. सॉइल इरोजनला कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे सॉइल इरोजन होतं? रनिंग वॉटर, क्लायमेट अँड डायव्हर्सिटी इन फिजिओग्राफी आर द रिझन्स ऑफ सॉइल इरोजन. हे सगळे रिझन आहेत सॉइल इरोजन व्हायचे. The soil quality may get lower due to the certain reason. This is called degradation of soil. बघा, काही कारणामुळे, आता ही मृदेची जशी धूप होते तसंच काही कारणामुळे काय होतं, या मृदेची क्वालिटी सुद्धा काय होते, बिघडते. क्वालिटी सुद्धा काय होते, कमी होते. त्यालाच काय बोलतात, डिग्रेडेशन ऑफ सॉइल म्हणजे मृदा अवनती होणे. ओके, दिस इज ओके. टू ऑब्टेन अ हायर ॲग्रिकल्चर yield, chemical fertilizers, insecticides, weedicides, एक्सेट्रा आर यूज. बघा, त्यांनी काय सांगितलं, शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपण काय करतो, रासायनिक खते, जंतुनाशके, परत वेडीसाइड्स म्हणजे तणनाशके इत्यादीचा वापर केला जातो. द एक्सेसिव्ह स्प्रेइंग ऑफ केमिकल अँड यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड्स टू सॉइल डिग्रेडेशन. बघा, सॉइल डिग्रेडेशन कशामुळे होतात, जर तुम्ही जास्त प्रमाणात ते केमिकल यूज केले, जे पेस्टिसाइड्स वगैरे आहेत,
आणि जे काही तुमचे फर्टिलायझर्स आहेत ते तुम्ही जास्त प्रमाणात टाकले मातीमध्ये तर त्या मातीची क्वालिटी सुद्धा कमी होते. म्हणजेच काय होतं तिथे सॉइलचं डिग्रेडेशन होतं. कळतंय ना सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट पॅरा कळाला का सगळ्यांना? सॉइल इरोजन म्हणजे काय आणि सॉइल डिग्रेडेशन म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं. ओके पुढे जाऊया. Excessive irrigation draws the salts from the soil upwards and make the soil saline and then unproductive. बघा काय सांगितलं, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतली क्षार वर येतात आणि जमीन काय होते ती खारपट बनते. ओके. ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल देअर रेसिड्स रिमेन्स इन द सॉइल फॉर मेनी इयर्स. मग रासायनिक द्रवांचा जर आपण जास्त वापर केला तर त्याचं जे आहे रासायनिक द्रव्य ते खूप वर्ष त्या मातीमध्ये तसेच राहतात. दे बिकम अ थ्रेट टू द existence of microorganism in the soil. It leads to lowering the humus content in the soil and the plants do not get micronutrients. बघा त्यांनी काय सांगितलंय तर ते जे द्रव्य असतात ते काय होतात खूप वर्षानुवर्ष तसेच राहतात ना मृदेमध्ये मातीमध्ये. मग त्यामुळे काय होतं मातीतली जे सूक्ष्मजीव आहे ते नाहीसे होण्याचा धोका असतो. आणि ते सूक्ष्मजीव जर नाहीसे झाले तर त्याच्यातलं जे ह्युमसचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होत जाते. ओके. आणि मग त्याच्यामुळे काय होतं प्लांट्सला काय मिळत नाही पोषक द्रव्य जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ते मिळत नाही. ओके. इफ द पीएच ऑफ सॉइल दस गेट डिस्टर्ब इट इज अ साइन ऑफ सॉइल डिग्रेडेशन. जर आपल्या मातीचा जो पीएच आहे पीएच व्हॅल्यू तो जर बिघडला तर सगळ्या मातीचं काय होणार आहे क्वालिटीज बिघडली असं समजायचं. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? सगळ्यांना कळालं? कळतंय का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला पुढे जाऊया. बघा त्यांनी इमेजेस सुद्धा दिले तिथे. सॉइल डिग्रेडेशन बघा अशी जी माती झालेली तुम्हाला दिसेल. तुम्ही कधी कधी असं बघितलं पण असेल ज्या ठिकाणी मे बी तुम्ही टीव्ही मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल डिस्कवरी चॅनलला वगैरे. असे जे टाईपची जी सॉइल आहे म्हणजे हे काय झालं याच्या सॉइलची सगळी क्वालिटी खराब झालेली आहे लो झालेली आहे आणि हे सॉइल डिग्रेडेशनचं काय पिक्चर आहे. सॉइल इरोजन बघा इथे दाखवलंय तुम्हाला. विंडनी काय होते सगळं वाऱ्याने सगळी माती उडून चालली आहे. इथे पण बघा सॉइल इरोजन. ओके. चला इथे काय दिलंय डू यू नो तुम्हाला इथे एक इन्फॉर्मेशन दिली बघा. जिओग्राफिक इंडिकेशन GI भौगोलिक मानांकन. Certain soils are best suited for the certain crops. Hence, the crop production of that crops becomes the specialty of that area. Such crops are given the status of the geographic indication. For example, Hapus mango of the Sindhudurga, custard apple from Bid district, and oranges of the Nagpur, etc. बघा काय सांगितलं तुम्हाला कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्तम प्रतीचे येते. ओके. त्यामुळे ते उत्पादन त्या प्रदेशाचं खास वैशिष्ट्य असते. आता बघा फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय की सिंधुदुर्गामध्येच का हापूस आंबे हे करतात तिथेच का हापूस आंबे जास्त घेतले जाते कारण तिथली जी माती आहे ती हापूस आंब्यासाठी काय बरोबर आहे. ओके. ती ते उत्तम प्रतीची आहे. ओके. हापूस आंब्यासाठी तिथली ती चांगल्या प्रतीची आहे. परत बीड जिल्ह्यामध्ये सीताफळच का घेतलं जातं कारण सीताफळासाठी जी माती लागते ती बीड जिल्ह्यामध्येच येते आढळून येते आणि नागपूरची संत्री. कळलं? याच्यावरून काय कळतं आपल्याला या पिकांचं आपल्याला काय कळतं जिओग्राफिक इंडिकेशन. कळालं सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. आता लास्ट पॉइंट आहे बघूया आपण. सॉइल कन्झर्वेशन. सॉइल कन्झर्वेशन बघा सॉइल कन्झर्वेशन म्हणजे काय मृदा संधारण म्हणजे आता आपल्याला ती माती कसं आपण जपली पाहिजे ती माती म्हणजे तिचं संधारण
म्हणजे तिला कशा प्रकारे आपण नीट केलं त्याच्यामुळे तिचं इरोजन होणार नाही, त्याची क्वालिटी कमी होणार नाही. ओके, त्याच्याबद्दल सांगितलंय. कन्सिडरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल, इट इज नेसेसरी टू कन्झर्व इट. मृदेचं महत्व लक्षात घेता आपण तिचे काय केले पाहिजे, कन्झर्व म्हणजे संधारण केले पाहिजे. इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट द फर्टाईल सॉइल ऑफ फ्रॉम फार्मलँड फ्रॉम गेटिंग वॉश आउट ड्यू टू द रेन्स. बघा त्यांनी काय सांगितलंय, बघा एक एक त्यांनी सांगितलं तुम्ही कसं कन्झर्व करायचं, कसं त्याचं संधारण करायचं. बघा, शेतातील जी सुपीक मृदा आहे ती पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये त्यासाठी त्यांनी काय करायला सांगितलंय, सॉइल कन्झर्वेशन ओके. त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही काय करा, त्या शेतांना बांध बंदिस्ती करा, शेतांच्या साईडनी चारी साईडनी काय करा, बांध बंदिस्ती करा. ओके. सॉइल कन्झर्वेशन इन्क्लूड द वर्क्स लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ embankments and planting trees on them, construction of gully plugs against the steep slopes, etc. Such works are taken up by the Department of the Soil Conservation. बघा काय सांगितलंय, बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या सहाय्याने बांध घालणे, अशी कामे काय होतं, मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. कळालं सगळ्यांना. तुमची माती वाहून जाऊ नये, पाण्याने वाऱ्याने वाहून जाऊ नये, तर त्यांनी सांगितलंय की शेताला बांध लावा, त्या बांधावर झाडे लावा, शेतात जास्त उताराचा भाग असेल तिथे दगडाच्या दगडाने काय करा, बांध घाला. ओके. प्लांटिंग ट्रीज कॅन ऑल्सो कंट्रोल द वेलोसिटी ऑफ दी विंड. बघा आता तुमच्या जास्त जोराचा वाऱ्याने काय होते, माती वाहून जाईल ना, मग ती वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी काय करा, वृक्ष लागवड करा, प्लांटिंग करा, झाडं लावा. दिस हेल्प्स रिड्युसिंग द इरोजन ऑफ सॉइल बाय विंड. मग तुमच्या मृदेची धूप, वाऱ्याने होणारी मृदेची धूप काय होणार, थांबणार. द प्लांट रूट्स होल्ड द सॉइल अँड थिन अँड दिस ऑल्सो रिड्यूस द सॉइल ऑफ इरोजन ऑफ सॉइल. बघा वनस्पतीची मुळे काय होतात, माती धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं इरोजन थांबतं, मृदेची धूप थांबते. अंडर द सॉइल कन्झर्वेशन द कंटिन्युअस कॉन्टर ट्रेंचेस are constructed along the slope. Construction of the such a trenches at the different heights checks the velocity of water running along the slopes and hence reduces soil erosion. The water arrested in these trenches percolates into the ground. बघा काय सांगितलं इथे सगळ्यांनी, मृदा संधारण मध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल खोदले. ओके. बघा इथे सगळ्यांना दिसेल, याला बोलतात सीसीटी. ओके. हे जर तुम्ही असं खोदलं तर तर हे असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे काय होणार आहे, उतारावरून येणारा पाण्याचा वेग कमी होतो आणि त्यामुळे त्याची काय होते, झीज थांबते, म्हणजे वरचा जो थर आहे तो वाहून जाण्याचा कमी शक्यता असते. ओके. मग या थरामुळे काय होतं, थांबलेलं पाणी काय होतं, जमिनीत मुरण्यास मदत होते. ओके. कळतंय सगळ्यांना. हे बघा दिसतं सगळ्यांना सीसीटी. बघा इथे त्यांनी बरोबर खणलेत, वेगवेगळ्या उंचीवरती जमीन खणलेली आहे, मग त्याच्यातनं पाण्याचा वेग एकदम कमी होणार. ओके. कळलं सगळ्यांना. वरचं तुम्हाला सांगितलं अफॉरेस्ट्रेशन म्हणजे झाडं लावा, त्याच्याने तुमची माती वाहून जाणार नाही. नेक्स्ट दिलं सीसीटी. सीसीटी म्हणजे खणायचं उंचावर म्हणजे समतल स्तर. ओके. चला नेक्स्ट काय सांगितलं इथे, the government of Maharashtra has implemented the watershed catchment areas development program under which constructing embankments along the slopes in rural areas, introducing CCTs along the steep slopes are undertaken. This lead to the success of this scheme. Arrest water, let it percolate. This has resulted in raising the groundwater levels and reducing the erosion of soil. Recently, the government has launched a scheme called Jalayukta Shivar. Under this scheme, works like the construction of farm bunds,
arresting waters of small stream, connecting the streams, etc. are being carried out on the large scale. बघा काय सांगितलं त्यांनी, महाराष्ट्र शासनाने आता काय केलंय, पाणलोट क्षेत्र पाणलोट क्षेत्र या विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेताच्या उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवलाय. ओके, त्यामुळे पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली. ओके, पर्यायाने भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाबरोबर मृदेची जी धूप आहे ती पण व्हायची कमी झाली. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली. त्यामुळे ही शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. ओके, कळतं सगळ्यांना. नेक्स्ट त्यांनी सांगितलंय, इट इज advisable to reduce the excessive use of chemical fertilizer and pesticides if the organic matters, vermicompost, compost are used regularly. It helps maintain the pH balance, increase the proportion of humus and retain the fertility of soil, keeping the farmland fallow for some period and cultivating different crops alternatively is important to help retain the fertility of soil. बघा काय सांगितलंय, मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक वापर टाळायचा आहे. सेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्याने मृदेतील जो ह्युमस आहे, सॉरी पीएच आहे तो म्हणजे कंट्रोल होतो, तो मेंटेन राहतो. त्यामुळे मातीतलं जे ह्युमसचं प्रमाण आहे ते वाढण्यास मदत होते आणि मृदेची सुपीकता टिकून राहते. ओके, शेत जमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे हे सुद्धा महत्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील. म्हणजे तुम्ही शेतामध्ये एकच पीक घ्यायचं नाही, आलटून पालटून वेगळं वेगळं पीक घेत राहिलं तर त्या मृदेची सुपीकता काय होते, चांगली होते, फर्टिलिटी चांगली होते. कळालं सगळ्यांना इथपर्यंत. कन्झर्वेशन बद्दल कळालं का सगळ्यांना, कसं कन्झर्वेशन करणार तुम्ही सॉइलचं, कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? इथेच आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा आता. ओके, चला काही क्वेश्चन्स विचारते मी तुम्हाला, तुम्ही आन्सर सांगायचंय मला. ओके, चला क्वेश्चन बघूया आपण. ओके, व्हॉट डू द फॉलोइंग ऑकर. ओके, कशामुळे असे होते, असे घडते ते तुम्ही सांगायचे. ओके, टू द वेस्ट ऑफ सह्याद्रीज लॅटेराइट सॉइल्स आर फॉर्म फ्रॉम द बेसॉल्ट रॉक. सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये बेसॉल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकांपासून जांभी मृदा तयार होते. कशामुळे होत असेल, कोण सांगणार मला? चला, कोण सांगेल आन्सर याचं? ओके, दीपिका. Hello, ma'am. येस. Laterite soils are formed by weathering of soil. Due to the humid climate of western Sahyadris, the leaching of the basalt rock leads to the formation of laterite soil. येस, व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? अजून कोण सांगणार? मराठीमध्ये कोण सांगेल? सह्याद्रीच्या काय क्वेश्चन होता? सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. कोण सांगेल आन्सर? चला चला, कोण सांगणार?
कोण सांगेल? मराठीमध्ये सांगा चला. दमट हवा, सह्याद्री पश्चिम भागात हवामान दमट असल्यामुळे तेथे बेसॉल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. राईट? कळालं सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, ह्युमस कंटेंट इन द सॉइल इन्क्रीजेस. चला कोण सांगेल? ह्युमस कंटेंट इन द सॉइल इन्क्रीजेस. मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. कशामुळे वाढते? कोण सांगेल? ह्युमसचे प्रमाण कशामुळे वाढते सॉइल मध्ये? कोण सांगेल? बाकीच्या स्टुडंटला लक्षात नाही का? लास्ट टाइम आपण शिकलोय ह्युमस कशामुळे वाढतं. कोण सांगेल? मराठीत सुद्धा सांगू शकता, मराठी मीडियम स्टुडंट. ओके दीपिका, टेल मी. Microorganisms and certain other organisms help in decomposing of the dead remains of organic materials. The biotic materials thus produced helps in increasing the humus content in the soil. येस, समजलं सगळ्यांना आन्सर? मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड सर्टन अदर ऑर्गॅनिझम्स help decompose the dead remains of organic materials. The biotic material thus produced gets mixed into the soil and is called humus. By going through the above process, humus content in the soil increases. मृदेमध्ये खडकाच्या भुगाशिवाय जैविक पदार्थ सुद्धा मिसळले जातात. ओके, हे जैविक पदार्थ म्हणजे काय? वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. ओके, मग वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशय इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात. ओके, आणि त्यांचे विविध जीवामार्फत विघटन होते. ओके, आणि अशाच पदार्थात आपण काय बोलतो? ह्युमस बोलतो. आणि याच पदार्थामुळे काय होतं? मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अधिक होते. कळालं सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय का जरा? बाकीचे स्टुडंट, फक्त दीपिकालाच कळालंय का लेसन? बाकीचे स्टुडंट आन्सर देत नाहीयेत. ओके, चला मला जांभी मृदाबद्दल कोण सांगेल? लॅटेराइट, टेल मी, एक्सप्लेन लॅटेराइट सॉइल. चला लॅटेराइट सॉइल बद्दल कोण एक्सप्लेन करेल? मराठी जांभी मृदा. आदिती. ओके आदिती सांग. सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यामुळे ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना कळालं लेसन? कोणाला काही डाऊट आहे चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे आपला. लेसन नंबर 7 कम्प्लीटेड. एनीवन हॅव डाऊट? ओके, तुमचा होमवर्क आहे तुमचा एक्सरसाइज कम्प्लीट लिहायची आहे, सॉल्व्ह करायची आणि लर्न सुद्धा करायचे क्वेश्चन आन्सर्स. ओके, कळालं सगळ्यांना? होमवर्क कळाला? एक्सरसाइज पूर्ण कम्प्लीट, सॉल्व्ह सुद्धा करायची आहे आणि लर्न सुद्धा करायचे. नेक्स्ट क्लास मध्ये आपण लेसन नंबर 8 स्टार्ट करणार आहोत. हाऊ सीझन ऑकर.
आपण फर्स्ट टाइम सुद्धा घेतलेला आहे. पार्ट 1 झालेला आहे, पार्ट 2 स्टार्ट करणार आहोत. ओके ओके, चला मग आपण इथेच थांबूया. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन अँड गुड नाईट.